सकाळी ना डुगूचे बाबा ऑफिसला गेले होते आणि तिथं जुडिओवर होता आणि तिथं खूप जास्त मस्तपैकी सेल चालू होता ऑफर्स त्या. मग ते आत गेले आणि त्यांना जे जे हवं आहे ना ते सगळं घेतलं. त्यानंतर मला कॉल केला की तुला काय हवं आहे का. म्हटलं मला असं कसं समजणार आहे, तुम्ही मला घेऊन चला, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा घेऊ आपण. तर ते बोलले संध्याकाळी जर गेलो तर संध्याकाळी खूप जास्त गर्दी राहील, तेव्हा तू आत्ताच रेडी हो, मी तुला न्यायला येतो. मग आम्ही दोघंजणं मस्तपैकी रेडी झालो, ते आम्हाला घेऊन गेले. मग आम्ही तिथं मस्तपैकी पोचलो, आत एंट्री केली आणि लेफ्ट हँडला आहे ना, लेफ्ट साईडला तिथं मस्तपैकी ना फूटवेअरचं कलेक्शन होतं. खूप जास्त छान होत्या त्यापैकी मला एक आवडली आणि मी तीच घेतली. त्यानंतर थोडंसं पुढं आलो नाही तर मला इयरिंगचं कलेक्शन दिसलं, छान होतं पण मला एवढं काही आवडलं नाही. मग त्यापैकी मी काहीच नाही घेतलं, फक्त बघत होती कसं आहे काय. त्यानंतर थोडंसं पुढं गेलो, इथं ना खूप साऱ्या लायनरचं कलेक्शन होतं आणि परफ्यूम पण होते. तर परफ्यूम मला आवडत नाही, मग मी ते पण नाही घेतलं. इथं लिपस्टिकचं कलेक्शन होतं आणि इथे पण लिपस्टिक होत्या, वेगवेगळ्या शेडच्या होत्या आणि बरंचसं प्रोडक्ट होतं, ब्युटी प्रोडक्ट. मी ते सगळं स्किप केलं आणि सेकंड फ्लोअरला गेले. मी सेकंड फ्लोअरला पोहोचण्याच्या आधी डुगू आणि त्याच्या बाबावरती गेलेले होते आणि मी खाली इकडं बघत होते काय काय नाही. त्यानंतर आम्ही सेकंड फ्लोअरला पोहोचलो आणि इथे बघा एवढे छान छान व्हरायटीज होत्या ना की काय सांगू. तुम्ही इथे कुठं राहत असाल ना ठाण्यामध्ये तर ह्या जुडिओला नक्की विजिट करा, सध्या ऑफर चालू आहे. खूप छान छान कुर्तीज होत्या तिथे. त्यापैकी ही वाली ना मला खूप जास्त आवडली. शॉर्ट वन पीस, लॉंग वन पीस, कुर्तीज, 2 पीस सेट, 3 पीस सेट, असं जीन्सवरले स्टॉक हे सगळं काही होतं. त्यानंतर इथे बघा किड्सवेअरमध्ये आम्ही गेलेलो, तिथं डुगूसाठी आम्ही एक ड्रेस परचेस केला आणि इथे ना मुलींसाठी पण खूप छान छान कलेक्शन होतं, मला खूप जास्त आवडलं. डुगूची मस्ती तर काही थांबायला तयारच नव्हती, तो सारखा इकडं तिकडं पळत होता आणि मी त्याच्या मागं धावत होती त्याला पकडायला. तो मी मागं असले की त्याच्या तो अजून जोरात पळायचा आणि जे ओपन स्पेसवर कपडे असायचे ना तो सगळे उचलून खाली टाकायचा, मी ते उचलून वरती ठेवायचे. अशी त्याची मस्ती चालू होती. त्यानंतर माझी शॉपिंग झाली होती पण डुगूच्या बाबांची बाकी होती, मग ते तिथं शॉपिंग करत होते, त्यांचीवाली शॉपिंग चालू होती. म्हटलं थोडासा टाईमपास करावा आणि याला नादी लावण्यासाठी मोबाईल दिला होता, काहीतरी गेम लावून म्युझिक लावून, पण त्यांनी बघा तो खाली ठेवून दिला आणि पळून गेला तिथनं. त्यानंतर आमची शॉपिंग झाली आणि आम्ही लास्ट फ्लोअरला आलो, कारण की लास्ट फ्लोअरला बिलिंग करायचं होतं. मग आम्ही लास्ट फ्लोअरला आलो आणि बिलिंगच्या लाईनीला उभे राहिलो. खूप जास्त मोठी लाईन होती, वाट बघत होतो आमचा नंबर यायची. फायनली मग आमचावाला नंबर आला, आम्ही तिथं बिलिंग वगैरे केलं आणि मी बाहेर आले. माझ्या आधी डुगू आणि डुगूचे बाबा बाहेर आले होते, माझी वाट बघत होते आणि मी त्यांना इकडं तिकडं बघत होते आणि ते माझी गंमत बघत होते तिथं उभं. त्यानंतर आम्ही मस्त व्हिडिओला बाय बाय केलं आणि घरी आलो. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय.